जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा. विचार करण्याची गोष्ट एवढी आहे की 6 कोटी मराठा समाजासाठी जरांगे पाटील यांनी 18 महिने जीवाचं रान करून 56 लाख नोंदी ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना दिलं. पण काही आपल्या चावलेदी जसे की संगीता वानखडे हिला कोणी जरांगे पाटील व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. संगीता वानखडे बोलती जरांगे पाटलाच्या महागाड्या गाड्या आणि त्यांचे बंगले. अरे बाई, तुला काय सांगू आता, तू ज्या घरात राहती ते तरी घर बरं. जरांगे पाटलाच्या पत्राच्या रूमामध्ये आम्ही स्वतः मराठ्यांनी जाऊन बघितलेलं आहे की श्री मनोज जरांगे पाटील यांचं घर कसं आहे. तू आम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि तू जी हड्डी घेतलेली आहे ना, ज्याच्याकडून घेतलेली त्याच्याकडून आम्हाला मराठा समाजाला सर्वांना माहित आहे ती हड्डी तुला कोणी फेकलेली आहे. कारण की तू उठलं की सुटलं फक्त जरांगे दादाबद्दल बोलत असते. आणि सुरेश अण्णा धस आणि बजरंग बाप्पा सोनवणे आणि संदीप भैया क्षीरसागर, तू त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे की बजरंग बाप्पा चंदनखोर, जरांगे पाटील यांची इस्टेट किती. तर माझं तुला एवढं सांगणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की श्री मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये तू 2 दिवस राहून बघ. त्या गाड्या सुद्धा मराठा बांधवांच्या आहेत. ज्या गोर गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे ना, श्री मनोज जरांगे पाटील साहेब हे त्यांच्यासाठी करत आहेत. त्यांच्या म्हणून घेते ना स्पष्टता लाईव्ह ह्या चॅनलच्या माध्यमातून तुला एवढंच सांगणं आहे माझं की तू फक्त आणि फक्त तू काय केलं मराठा समाजाच्या आरक्षण भेटण्यासाठी. तुझं वजूद काय आहे. दादानी प्रत्येक निर्णयाला आमची सहमती आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांनी 7वं उपोषण जे केलं होतं त्याच्या मागचे खोलातल्या खोलात जाऊन आपण सर्वांनी श्री मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना जी 8 मागण्या होत्या आपल्या, त्याच्यापैकी 4 मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत. शिंदे समिती का बरं बंद केली? देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांना तुरळक ठिकाणी मदत भेटली, बाकी ठिकाणी मदत भेटली नाही. तर जरांगे दादांनी उपोषण त्याच्यासाठी केलं आणि त्या मागण्या पूर्ण करून घेतल्या आणि आज शिंदे समिती चालू झालेली आहेत. आणि उठलं की सुटलं श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बोंबाबोंब करणं हे संगीता वानखडे तुला शोभत नाही. आणि जर कधी तू हे कायद्याच्या चौकटीत राहून जर कधी बोलत असेल तर आमच्याकडेही आब्रू नुकसानीचा दावा तुझ्यावर ठोकण्यात येईल. कारण की श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती तू जे वक्तव्य करत आहे त्यांचं तू एक तर सिद्ध करून दाखव, अन्यथा तुला मराठा समाजा 5 कोटी मराठा समाज तुझ्यावर आब्रू नुकसानीची दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही. तू पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये कशाला गेली होती ही सर्व मराठा बांधवांना माहीत आहे. आणि उठलं की सुटलं तू दादावरती का बरं बोलत आहेत हे सर्वांना माहीत आहेत की श्री मनोज जरांगे पाटील हे 5 कोटी मराठा समाजासाठी लढत आहेत. आणि तू कशासाठी लढत आहे हेच समजत नाही मराठा समाजाला. जी बायको नवऱ्याची नाही झाली ती जातीची काय होणार. जी बायको नवऱ्याची नाही झाली ती जातीची काय होणार. मराठा असल्याचा गर्व आहे आम्हाला, कारण की श्री मनोज जरांगे पाटील आमचे जे नेते आहेत. आणि तू भाड खाऊ संगीता वानखडे, तुझी काय अवकात आहे श्री मनोज जरांगे पाटलावर बोलण्या इतकी. आणि हो, तू जो काल व्हिडिओ बनवला आहे त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे. संतोष अण्णा देशमुख यांच्यावर निर्गुण हत्या झाली. तू त्यांनाही सोडलं नाहीत कारण की तुला आकाने काहीतरी सुपारी दिली असायला हवी. श्री मनोज जरांगे पाटील संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आंदोलन उभी केली. सुरेश अण्णा धस हे मराठ्याच्या बाजूने उभे राहिले तर तुझ्या पोटात आल्या कळा. संदीप भैया क्षीरसागर यांनी ठामपणाने बाजू मांडली. बजरंग बाप्पा सोनवणे मराठा समाजासाठी नाही तर संतोष अण्णा देशमुख यांना तरी न्याय भेटण्यासाठी एक खासदाराने पुढाकार घेतला. त्यांनाही गलिच्छ राजकारण करून
तू तुझ्या चॅनलच्या माध्यमातून एक वाईट संदेश पाठवत आहेत. तुझ्यावर आब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात येईल एवढं नक्की सांगतो. आणि हो, तुझ्यावर कठोर ते कठोर कारवाई होईल हे पोलीस प्रशासनाने करायला हवी. कारण की आज जर कधी संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती बोलायला इतकी तू काही मोठी नाही संगीता वानखेडे, तू तुझ्या नवऱ्याची नाही झाली तर तू जातीची काय होणार आहे. आणि तुझ्यावर बोलण्या इतकं आणि तुझ्यावर व्हिडिओ बनवण्या इतकं माझं काही खेटूर आडलं नाही. पण सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की संतोष अण्णा देशमुख यांना न्याय कधी भेटणार. आणि ही संगीता वानखेडे नावाची बाई काय काय गरळ ओकत आहे. ती म्हणते की कारण की जरांगेच्या मालमत्तेची चौकशी ना हो म्हणून संतोष अण्णा देशमुख यांची हत्याचं कांड हे बाहेर काढण्यात आलं. आज जर कधी तू संतोष अण्णा देशमुख यांच्या फॅमिलीच्या समोर जाऊन बैस, काय वेदना असतात हे फॅमिलीकडून तुला सगळं समजेल. आणि मराठ्यांच्या काय भावना आहे, तीव्र भावना आहे. त्या हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासारखं नुसतं घरात लावू नको येऊ. तू जर कधी खरंच मराठा म्हणून मराठ्याची वाघीण म्हणत आहे ना, तर माणसात येऊन बोल. मराठा समाजाच्या वेदना समजून घे. मराठा समाजाचं आरक्षण कशासाठी पाहिजे, का पाहिजे हे सगळ्यांना गोरगरीब मराठ्यांना भेट. कारण की हो, तुला तर हड्डी फेकलेली आहे, तुला तर आज मराठा आरक्षणाची गरज नाही. पण हो, गोरगरीब मराठ्यांना आज आरक्षणाची गरज आहे. ते हे सरकार देऊ शकत नाही. पण हो, आम्हाला भरोसा आहे श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती. कारण की गोरगरीब मराठ्यांनाही न्याय देणार. आणि लवकरच श्री मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आणि ती दिशा ठरवणार आहेत की मुंबईकडे कूच कसं करायचं. तुकड्या पाडून 50,000 हजाराच्या तुकड्या पाडून मुंबईला आम्ही सर्वजण मराठे येणार आहोत. कारण की आमदार, खासदार, मंत्री, संत्री फक्त मराठा जातीचाच का एवढा दोष आहे. मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे की नाही भेटलं पाहिजे याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही. पण हो, सुरेश अण्णा धस, संदीप भैया क्षीरसागर, बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या ठाम भूमिकेच्या खरंच निर्णयाला, ठोस निर्णयाला आम्ही सहमत आहे. संदीप भैया क्षीरसागर तर ओबीसी आहे, पण मराठा समाजाला आरक्षण भेटावं या मागणीसाठी संदीप भैया क्षीरसागर, खरंच तुमचे मानावे तितके उपकार आम्हाला कधीच विसरणार नाही आम्ही. कारण की आमच्या आज मराठ्यांच्या आमदारही का बरं बोलत नाहीत, कारण की त्यांना आमदारकी जाईल ह्या भीतीने बोलत नाही. जे आमदार बोलण्यासारखे होते ते ईव्हीएमच्या याच्यात ते निवडूनच येऊ शकले नाही. त्याचं कारणच काय असं झालं ते समजतच नाहीये. कारण की श्री मनोज जरांगे पाटील यांना ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना पाडण्यात आलं. ईव्हीएम 20% मतदान कसं वाढलं याच्या संदर्भात कोर्टात याचिका चालूच आहे, ते सर्वांसमोर येणारच. पण हे तिरकं सरकार, एक ते तिरक्या डोळाचं, त्याला काय हड्डी फेकलेली आहे आणि काय नाही. तो डॉग आहे, तो डॉग, तो मराठ्यावर नेहमी गरळ ओकत असतो. अरे काय तर भाडखाऊ म्हणतो मी वकील आहे, वकीलची पदवी तुला लय मोठी पदवी आहे, मग तू एक समाजासाठी काहीतरी करून दाखव. कारण की तू नुसतं भाडोत्री आणि बोल 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 असा करत राहतो. तुझा तर जाहीर निषेध आहे. बिंडोक, नालायक, बेशरम संगीता वानखेडे, तुला अजून तरी लाज वाटत असेल तर आजपासून तू व्हिडिओ बनवणं बंद कर. बनव तू व्हिडिओ, आम्हाला त्याच्याशी काही आक्षेप नाही. पण श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जर कधी तुझा एकही व्हिडिओ जर तू व्हायरल केला तर आम्ही मराठा समाज तुझ्यावर आब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. नाही तर सिद्ध करून दाखव. जरांगे पाटलाकडे व्हीआयपी गाड्या, व्हीआयपी बंगले आहे. नाही जर सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुझी काय दशा करणार हे बघून घेतो आता.